नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर 2 व्हिडिओ एकत्र केले आहेत, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आज आहे आषाढी एकादशी। खूप दिवस झालं व्हिडिओ टाकलाच नाही, कारण व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता। तर आता घर वगैरे झाडून झालेत आणि आता मी दूध गरम करण्यासाठी ठेवते। यांना चहा पण घ्यायचा आहे, तर चहा पण टाकते। तर आता यांना चहा देऊन झाल्यानंतर मी आंघोळ करते, पूजा करते आणि नंतर आम्हाला करायचे साबुदाणा वडे करायचेत। आणि उकडलेल्या बटाट्याचं आकांक्षा म्हटली मी साल काढून देऊ का, तर दे म्हटलं। काय तसंही म्हणजे आपल्या मुलींना ना आपण थोडंसं हाताखाली कामाला घेतलं ना तर त्यांना पण सवय चांगली लागते आणि थोडं थोडं त्या पण हळूहळू शिकतात। कधी पण मी काही बनवत असेल ना, म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत, तर आकांक्षा येऊन नक्कीच मला ती मदत करते आणि तिला करायला पण आवड आहे आणि मी पण करून देते। कारण मुलींना सवय असलीच पाहिजे, मुलं असोत किंवा मुली असोत, पण यांना सवय असलीच पाहिजे। आता मला 2 प्रकारचे वडे करायचेत, कारण ओम आलाय आणि ओमला खूप सर्दी झाली, खोकला पण आहे, म्हणजे त्याचा घसा खराब आहे। तर तो बोलला मम्मी मी तळलेले वडे खाणार नाही। मग मी म्हटलं आता त्याच्यासाठी आप्पे पात्रामध्ये त्याच्यासाठी वडे बनवले आणि बाकीचे वडे तळून घेतले। तर आता वडे झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। आरती पण आली होती आणि तिने सगळी फरशी पुसून घेतली आणि कपडे थोडेसे राहिले होते तर ते पण धुवून घेतले। तर आरतीची फरशी पुसून झाली आणि मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओमध्ये बघू शकता मी किती छान असे 2 प्रकारचे साबुदाणा वडे केलेत। इकडे साबुदाणा खिचडी केली आणि बटाट्याचा शिरा पण केला। ओमला खूप आवडतो म्हणून मग मी हा शिरा केला। मस्त असा बटाट्याचा शिरा तयार झाला, एकदम लाल खमंग। तर आरतीची चालू आहे विठ्ठल रुक्मिणीची पूजा। फुलं आणले होते आणि मग तिला आकांक्षाला वाटलं होतं की अशी पूजा करावी, मग त्या दोघींनी केली। तर आणू येणार आहे 2 दिवसांनी, तर मला डिंकाचे लाडू करायचे होते आणि खूप सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की ती रेसिपी शेअर करेल। तर खारीक खोबरं डिंकाचे लाडू बनवलेले बघू शकता। तर आता यापुढे मी व्हिडिओ दाखवणार आहे, तर तो आहे 9 जुलैचा, कारण माझा 10 जुलैला बड्डे असतो। पण अनुला त्यांना जायचं होतं, कारण अनुला सुट्टी नव्हती जास्त, मग तिने माझा बड्डे आदल्या दिवशीच सेलिब्रेट केला। Happy birthday to you. Happy birthday, dear mommy. Happy birthday to you.
तर आता बड्डेच्या दिवशी ना मी केक आणायला नाही म्हटलं, तर आकांक्षाने मग हा केक घरी बनवला आहे. तुम्हाला केक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. केक कट करून झाल्यावर आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं, कारण ह्यांना पण ऑफिसवरून यायला खूप उशीर झाला होता. मी मसाला बिझनेस करत आहे. जर कोणाला मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्यावरती व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.